ज्या डेपोमध्ये श्रीकांत कांबळे यांचं अख्खं आयुष्य गेलं तोच डेपो आज हळहळतोय आणि त्याचं कारण आहे नियतीनं खेळलेला क्रूर खेळ। जयगड मुंबई या गाडीवर रत्नागिरीपासून सुरेश मालप या चालकाची ड्युटी होती। त्यांनी रत्नागिरी जयगड आणि जयगड चिपळूण अशी गाडी आणली आणि गाडी चिपळूणमधल्या या स्थानकात आल्यानंतर श्रीकांत कांबळे यांनी या स्टेरिंगचा ताबा घेतला। मला त्याने गाडीबद्दल सर्व सविस्तर विचारलं, बा गाडी ओके आहे का, ब्रेकला वगैरे सगळं काही चांगलं आहे का, म्हटलं ओके कंडिशन मध्ये गाडी आहे। कांबळे हे तुमच्याच बॅचचे होते, त्यामुळे तुमच्या त्यांचं काही वैयक्तिक काही चर्चा झाली? वैयक्तिक चर्चा म्हणजे अशी झाली, आम्ही असंच विचारलं, आज आता तुझी किती वर्ष आहेत, तर म्हणाला 2018ला मी रिटायर, तर म्हटलं मी पण 2018ला रिटायर। श्रीकांत कांबळे सहसा मुंबईच्या रूटवर जात नसत, पण मुलगा महेंद्रच्या भवितव्यासाठी त्यांनी मुंबईची ड्युटी त्या दिवशी मागून घेतली। तर आता म्हणतो तू आज कसं काय, माझ्या कंडिशनला तू नसतोस, तर ते म्हणाले माझ्या पोरग्याचं ऍडमिशन घ्यायचंय, गेल्या वर्षी 1 वर्ष फुकट दवडलं, माटुंगा इथून त्याला कॉल आला होता, पण राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे मी त्या वर्षी त्याला ऍडमिशन घेतलं नाही आणि ह्यावेळेस परत कॉल आलाय माटुंग्यातून, तर आता घेऊन चाललोय असा बोलला। 1 वर्ष फुकट गेला, आता तरी होती म्हणाला। दुर्दैवाची गोष्ट ही की त्या बसमध्ये बाप आणि लेक दोघेही होते। पण मग कांबळेंचा मुलगा त्या चिपळूणमध्ये त्या बसमध्ये चढला त्यांच्याबरोबर? हो, बसमध्ये बसला। तो कंडक्टरच्या साईडला पुढे बसणार होता, तो कांबळे म्हणाले पुढे बसतोस का, पण मी बसलेलो पुढे होतो शिवाजीनगर पर्यंत, त्याच्यामुळे तो पाठी जाऊन बसला कंडक्टरच्या पाठीमागे। त्या काळ रात्री सावित्रीनं दोघांनाही पोटात घेतलं आणि मुंबईच्या दिशेनं, मुलाच्या भवितव्याच्या दिशेनं सुरू झालेला प्रवास आंजर्ल्याच्या किनाऱ्यावर संपला। जणू हातावरची रेषा अचानक बदलावी तसा त्यांचा मार्गही बदलला। सचिन देसाई, एबीपी माझा, जयगड।